आपल्या परळीकरांचा जीव, प्राण, श्वास आपल्या सर्वांचे नेते धनंजय मुंडे. आमच्या या संवाद यात्रेत सहभागी झालेले आमचे ज्येष्ठ नेते आणि मराठवाड्याचे संपर्क प्रमुख आदरणीय माजी मंत्री खासदार जयसिंग काका गायकवाड, आपल्या जिल्ह्याचे पक्षाचे निरीक्षक आदरणीय गोरे साहेब, महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई शिरसाट, आमदार संजय भाऊ दौंड, आपल्या सर्वांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे लाडके अध्यक्ष बजरंगप्पा सोनवणे, बघा किती लोक टेकून बसा, जरा टेकून बसत ते चान्सावरच आहेत, काय काळजी करू नका. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या युवती अध्यक्षा महाराष्ट्राच्या सक्षना सलगर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा संगीताताई तुपसागर, युवक राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे तरुण सहकारी जयसिंग सोळंके, माजी आमदार आदरणीय उषाताई दराडे, आपल्या नगरीच्या प्रथम नागरिक सौ सरोजिनीताई हलगे, आपल्या मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष गोविंद देशमुख, तालुका अध्यक्ष लक्ष्मण पोळ, शहर अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, आपल्या शहराचे उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, अजय मुंडे, रामेश्वर मुंडे, संतोष मुंडे, तालुका अध्यक्ष ताराचंद शिंदे, सभापती गोविंद फड, आपल्या या कार्यक्रमाची कल्पना ज्यांनी मांडून अभूतपूर्व असा कार्यक्रम केला आणि जे या कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेले नाहीत ते वाल्मिकराव कराड. वाल्मिकराव कराडनं मी माझ्याकडे घेऊन जातो, मला उदारीवर द्या. असा माणूस बरोबर असणं ही प्रचंड मोठी उपलब्धी आहे. त्यांना घेऊन जातो ना मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मी म्हणेन तेच होतं. सभापती बालाजी मुंडे, दत्ताबा पाटील, राजेश्वर चव्हाण, माऊली गडदे, गोविंद कराड, सूर्यभान मुंडे, विनोद जगतकर, अनंत इंगळे, ज्यांनी अनेक अनुभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग आज स्वीकारला, ज्यांनी अनेक वर्ष स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना साथ दिली, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलं, आदरणीय नामदेवराव आगाव, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक माधवराव मुंडे, अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, माऊली मुंडे, किसनराव शिंगारे, त्यांच्यावर आलेले पांडुरंग काळे, महादेव मुंडे, मोहन गीते, महादेव सदाशिव मुंडे,
सर्वच मान्यवर, व्यासपीठावरील सर्वच आणि समोर बसलेले संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत असा चेहऱ्यावर भाव ठेवून बसलेले आपण सगळे पर्यटक, कुठून सुरू करू हा प्रश्न माझ्या मनात पडतो. पण मागे दिलेला आहे, थोडस खाली गेलेलं आहे, राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा. सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पदाधिकाऱ्यांना घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही ही यात्रा सुरू केलेली आहे. गडचिरोलीच्या अहिरीपासून सुरू झाली. मध्ये करोना होता म्हणून हिंगोली यात्रा थांबवली. आता कोरोना जवळपास संपुष्टात आलेला दिसतोय आणि म्हणून पुन्हा ही यात्रा सुरू केली. करोनाची मर्यादा तर आपण पाळलीच पाहिजे, त्याच्यात कोणाच्याही मनात शंका नाही. सर्व ठिकाणी त्याच्या मर्यादा न ओलांडता कार्यक्रम झाले. पण इथं आल्यावर मला कळलं करोना पूर्णपणे गेलेला. इथंच नाही, परळी मतदारसंघाच्या पहिल्या गावापासून मी माझ्या लग्नाची वरात कधीही काढलेली नव्हती. आणि बायकोला मी सांगितलेलं की अशा वराती बऱ्याच पुढे निघणार आहे, त्यामुळे आपण करायला नको. एवढी मोठी वरात माझ्या आयुष्यात पूर्वी कधी निघाली. प्रचंड मोठा उत्साह कार्यकर्त्यांच्यात किती असतो आणि आपल्या नेत्यावर प्रेम आणि भक्ती किती असते ती मी माझ्या डोळ्याने धनंजय मुंडेंच्या बद्दल तुम्हा सर्वांची जी भूमिका आम्ही सतत बघत होतो मागचे 2-2.5 तास, त्यातनं अनेक असंख्य तरुण इतकी जीवापाड प्रेम धनंजय मुंडे अनुभव करतात. आज पुन्हा एका डोळ्यामध्ये यापूर्वी बघितले पण यावेळी त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माणसं उपस्थित राहिली. माणसांना थांबवता थांबवता नाकी न आली. आम्ही जावा बाजूला म्हणून सांगून देखील पोलीसच आमच्या बरोबरचे जे होते ते सतत बाजूला माणसं करण्याचा प्रयत्न करत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं 15-15-20-20 फुटावर आम्हाला अडवत. पण हार घालायची पद्धत काय, असा का होतो आपण. पण बघेल तिथे क्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या नेत्यावर प्रेम करता हे बघत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ऊर भरून आला की सामान्य माणसाचं प्रेम आपल्या नेत्यावर एवढं प्रचंड असेल तर त्याला 5 आणि 7 निवडणुका काय 10 निवडणुका देखील धनंजय मुंडे आता तुम्हाला सांगू शकतो. मी कॅल्क्युलेशन केलं की त्यांची पहिली निवडणूक त्यावेळी माझी 7वी निवडणूक झाली. म्हणजे अजून 7 निवडणुका जर करायच्या असतील तर 2049 सालापर्यंत धनंजय मुंडे इथं सतत निवडून येणार आहेत हे सांगायची आता आमच्यासारख्याने गरज नाही, तुम्ही तो निर्णय घेतला. आता प्रश्न परळी बारामती, परळी इस्लामपूर, परळी फार पुढे जाण्याची शक्यता आहे. कारण एवढा जोर तुमच्या नेत्यात आहे की एक 5-7 वर्षातच चित्र फार बदलेल या परळीचं. मला कौतुक वाटतं आणि दूरदृष्टी
आमच्या नेत्याची त्याच्याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात पुन्हा आपुलकी यामुळे निर्माण होते की धनंजय मुंडेंसारखा हिरा शरद पवार साहेबांनी ओळखला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना संधी कामाची दिली. आज आम्ही सत्तेत आहे. अनेक कारण असतील, पण त्याचा पाया, त्याचा बेस महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं मन घडवण्याचं, सतत त्याला ठाव घालण्याचं, त्याला घडवण्याचं काम करण्याचं काम विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेत्याने आमच्या धनुभाऊने 5 वर्ष केलं. हे महाराष्ट्र कधी विसरेल असं मला वाटत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मंत्र्याने कुठलाही घोटाळा केला तर ह्यांनी तो विधान परिषदेत काढलेला. अतिशय चाणाक्षपणाने, अतिशय उत्तमपणाने विरोधी पक्ष नेता कसा असावा याचा देखील या 5 वर्षात धनंजय मुंडेंनी आदर्श घातला. या 5 वर्षात हा आदर्श घालत असताना, समोरच्यांच्या अनेक गोष्टी उघड करत असताना धनंजय मुंडे कधी घाबरले नाही. माझ्यावर देखील भारतीय जनता पक्षाचा बडगा येईल, मी हे करू नये अशी भूमिका त्यांनी कधी ठेवली. आणि म्हणून इतक्या लहान वयामध्ये अतिशय प्रभावीपणानं काम करणारा तुमचा नेता तुम्हाला. कोणीतरी इथं म्हटलं की पहिल्या 100 परळी येईल, आता पहिल्या 50च आहे तुम्ही. पण परळी पहिल्या नंबरला देखील येऊ शकते. कधी तुमचा हा नेता तुम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला तर परळी 100% बारामतीची आणि आपण आपली तुलना करूया नको, पण ती बारामती पवार साहेबांच्या मागे, अजित पवारांच्या मागे सतत उभी राहिली आणि म्हणून आज बारामतीचा विकास आपल्या सगळ्यांना पाहायला. महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ जावा, तिथलं नेतृत्व ज्या जनतेने जपलेलं आहे, टिकवलेलं आहे, वाढवलेलं आहे, त्याचा सर्व लाभ त्या मतदारसंघाला देण्याचं काम काही ठिकाणी महाराष्ट्रात झाले. फार कमी मतदारसंघ आहेत, पण झाले हे खरं. आणि म्हणून आज तुम्हाला एक लढवय्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाचे, जाती धर्माचे, सामाजिक आर्थिक प्रश्न समजणारा नेता तुम्हाला आज पुन्हा मिळाला. गोपीनाथराव मुंडे यांच्या रूपानं तो नेता तुम्हाला एकदा मिळालेला होता. त्यांनी विरोधी पक्षात अतिशय चांगलं काम केलं, मंत्रिमंडळातही काम केलं. आज ते आपल्या दुर्दैवाने नाहीये, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा एक नेता असा निवडलेला आहे की जो त्याच पद्धतीनं महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम करू शकतो. आता आम्ही गोपीनाथ गडावर जाऊन आलो. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या लग्नाला माझे वडील हजर होते. जनता पक्षात असताना गोपीनाथरावजी मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोघेही आमच्या घरी यायचे. आम्ही चहा द्यायची कामं केली. त्यांच्यानंतर या मतदारसंघाचं नावलौकिक वाढवण्याचं काम एकमेव धनंजय मुंडेच करू शकतात. आणि म्हणून या नेत्याला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. आपली संघटना अधिक ताकदीनं उभी केली पाहिजे. एक विधानसभेची निवडणूक म्हणजे झालं असं नाही. आणि जवळच्या सगळ्या सहकार्याने 4 पावलं मागे राहण्याचं ठरवलं तर नेता 10 पावलं पुढे जातो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी इथपर्यंत पोहोचलो. मला इथपर्यंत पोहोचायला माझ्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी त्याग केला. ज्यांच्या मोटरसायकलवर बसून माझ्या पहिल्या निवडणुका मी केलेल्या आहेत, ती माणसं कदाचित आज मला भेटू शकत नसतील, पण त्यांचा दुवा, त्यांच्या कष्टानं, त्यांच्या त्यागानं, त्यांच्या प्रयत्नानं, त्यांच्या मागे राहण्याने माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे आला. आणि म्हणून तुम्ही सगळे चांगली टीम तुमची आहे. एखादी गोष्ट धनंजय मुंडेंच्याकडून दिली गेली नाही, एखादा निर्णय मागे पुढे झाला तरी तो स्वीकारून तुम्ही ह्या नेत्याला पुढे मोठा करण्याचे काम तुम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे.
सामान्य माणसाचं मन आणि प्रेम एवढं सहजासहजी मिळवता येत नाही. अशी अनेक मतदारसंघ आहेत. पण बेभानपणाने आपल्या नेत्याला प्रोत्साहन देणं, पुढाकार घेणं आणि त्याच्यावर प्रेम करणं हे मी मगाच्या 2-2.5 तासात पुन्हा एकदा बघितले. यापूर्वी मी आलो होतो, पण पुन्हा एकदा. आणि म्हणून परळी देखील बारामती सारखी होऊ शकते, तुम्ही हे नेतृत्व जपलं तर. आज महाराष्ट्रात फार कमी असे नेतृत्व आहे. आम्हाला सगळ्यांना पवार साहेबांनी संधी दिली. त्यानंतरच्या पिढीमध्ये धनंजय मुंडेंच्या सारखे नवे नेतृत्व पुढे आणण्याचं काम देखील पवार साहेब आणि आपला पक्ष करतो. मी आज परिवार संवाद यात्रेला निघालेलो आहे. महाराष्ट्रातला हा राष्ट्रवादी काँग्रेस सर्व धर्माचा, सर्व जातीचा मिळून झालेला आमचा पक्ष आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही 2019 साली 54 वर थांबलो. मला या पक्षाचं अध्यक्षपद करण्याची संधी पवार साहेबांनी दिली. त्यावेळी या पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या जास्त झाली. दर 2 दिवसांनी कुणीतरी पक्ष सोडायचा. त्याला सोडू नको म्हणून सांगायला आम्ही जायचो, अरे नका करू असं. बघता माणसं पटापट तिकडे गेली. आज तो दिवस आहे की जो दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात पलटी मारू शकणारा दिवस आहे. 2 वर्षापूर्वी शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला. ईडीने मला नोटीस दिली, मी ईडीला जाऊन भेटायला जातो. आणि त्यांच्या एका उद्गाराने महाराष्ट्रातले लाखो तरुण मुंबईला जायला निघाले. आणि त्यानंतर ईडी पवार साहेबांना विनंती करायला लागली, अहो साहेब नका येऊ, काय तसं काय नाही आमचं, आम्ही असं सहज बोलू. त्याला आजच्या दिवशी 2 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांनी ईडीचा सामना करायचा निकाल घेतला, त्याला नुसता महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत वर्षात माणसं समजायला लागली आणि बोलायला लागली. ईडीचा गैरवापर भारतीय जनता पक्ष विरोधकांच्यावर करायला लागले. जरा कमी पडलं म्हणून का काय, आता पुढच्या विधानसभेवर डोळा ठेवून पवार साहेबांना देखील अडचणीत आणण्याचं काम भाजपचं ईडी करतंय. ही लोकांनी महाराष्ट्रात खुणगाट बांधली. निवडणुका झाल्या, पवार साहेब प्रचाराला बाहेर पडले. सोलापूरला गेले. हजारो तरुणांनी पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर यायचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात गेले. लोक बाहेर आली, पवार साहेबांचं समर्थन करायला लागली आणि हळूहळू महाराष्ट्राचं चित्र बदललं. देवेंद्र फडणवीस म्हटले, माझ्या जोडीचा पैलवान नाहीये. मी म्हटलं, एकदा लंगोट लावून तेल लावून फोटो काढून दाखवा. आता निवडणुकीचे दिवस होते. महाराष्ट्रामध्ये आम्ही आघाडी काँग्रेस बरोबर केली. आमची संख्या निवडणुकीच्या निकालानंतर 54 झाली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची संख्या 170, 168, 170 पर्यंत गेली. पवार साहेबांनी सगळ्यांना एकत्रित केलं आणि नवं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. न भूतो न भविष्यती असा प्रयोग पवार साहेबांनी केला आणि महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, सर्व जनतेच्या मनात होतं असं सरकार त्यावेळी आपण स्थापन केलं. सरकार येतात आणि जातात, पण पक्ष मात्र त्या ठिकाणी स्थिर राहिला तर काहीही आपण करू शकतो. हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात दाखवलं.
आज गेलेले परत यायला लागले, चर्चा करायला लागले, त्यांची मानसिकता व्हायला लागली. भारतीय जनता पक्षामधून आज या ठिकाणी नामदेवराव आघाव आणि त्यांच्या बरोबरचे सगळे नेते आले. असे असंख्य महाराष्ट्रातून राष्ट्रवादीतून पलीकडे गेलेले देखील आता परत गेले. सरकार आल्यानंतर कोरोनामुळे आम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या. कोरोना कमी होत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात झाली, पूर आले, नैसर्गिक संकट फार मोठे. आपल्या बीड मध्ये सरासरी 172 मिलीमीटर पाऊस पडतो. या वर्षी 334 मिलीमीटर पाऊस बीडमध्ये पडला, म्हणजे सरासरी 194% पाऊस पडला. परळीमध्ये 180 त्या ठिकाणी 262 मिलीमीटर पाऊस पडला. अंबेजोगाईला 185 त्या ठिकाणी 380 मिलीमीटर पाऊस पडला. महाराष्ट्रात अशी अनेक सर्कल आहेत की 24 तासामध्ये 250-300 मिलीमीटर पाऊस पडला. जालना जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसात इतकी अतिवृष्टी झालेली आहे, मला खात्री आहे बीडमध्ये तीच परिस्थिती आहे. परवा 81 टीएमसी असणारं नाथसागर आपलं जायकवाडीचं धरण आज 83-83.5 टीएमसी वर आलं. हे सगळं जर बघितलं तर निसर्गाने अवकृपाच दाखवायला सुरुवात केली असं म्हटलं तर अवघड ठरणार. आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आज महाराष्ट्रात झाले. पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी पंचनामे करण्याच्या सूचना आदेश दिलेले आहेत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे यांनी काय सांगितलं, आम्ही विनंती करतो काही करून मदत द्या. बजरंग बाप्पा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे तुम्ही अध्यक्ष आहे, तुम्ही सांगायचं मला हे पाहिजे त्याप्रमाणे सरकारने. ही जिल्हा अध्यक्षाची ताकद आहे. तुम्ही टेकून बसू कायम पुढंच आहे. पण माझ्या येणाऱ्या काळात पुढच्या मी आपणाला खात्रीशीर सांगतो की महाराष्ट्र सरकार नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था 100% करेल आणि त्याचं काम पुढच्या आठवड्याभरात चालू होईल. तुम्ही काही चिंता करू नका, सरकार पूर्णपणानं तुमच्या मागे आहे. ही निसर्गाची अवकृपा वारंवार होते. दुसऱ्या बाजूने सोयाबीनचा 11,000 रुपयाला दर गेला होता. सोयाबीन आहे ना या भागात, किती दर आहे गेलं, पण बाजारात दर 4,000 3,500 11,000 रुपये दर गेलेला होता. मोदी साहेबांच्या धोरणानं हा दर 3,500 दर शेतकऱ्यांचे वाढायला लागले की भारतीय जनता पक्षाच्या पोटात शेतकऱ्यांच्या हातात पैसे जायला लागले तर देशात महागाई येते सांगतात. पेट्रोल 108 रुपयाला गेलं तर या देशात महागाई येत नाही हे समजणारा भारतीय जनता पक्ष. या देशातल्या श्रीमंत माणसांचे चोचले पुरवताना या देशात महागाई येणं दिसत नाही. आता 2 मोठे विमानं खरेदी होणार आहेत. 350 कोटीचं एक विमान आहे साहेबांच्या प्रवासासाठी. 21,000 कोटी रुपये सेंट्रल विस्टामध्ये देशातले सगळे. तुम्ही कधी केलाय का पार्लमेंट हाऊसला, लोकसभेला? चित्र तर बघितलं असेल लोकसभेचं. त्या लोकसभेची मोदी साहेबांनी निर्णय घेतला म्युझियम मध्ये लोकसभा कन्वर्ट करून टाकू आणि नवीन लोकसभा बांधू.
पंतप्रधानांचं घर सध्या जे आहे ते त्यांना आवडत नाही म्हणून नवीन पंतप्रधानांचा बंगला बांधू. जी सरकारी कार्यालय ती आता फार जुनी झालेली आहेत असं त्यांचं मत आहे. सगळ्या भक्त मी मानतो. साहेबांची इच्छा आहे असा सेंट्रल विस्टा 21,000 का 31,000 कोटी रुपये खर्च करून आता बांधण्यात. त्यावेळी या देशातली महागाई, देशातल्या गरिबांच्यावर शेतकऱ्यांच्यावर आलेला संकट जे आहे त्याच्यात केंद्र सरकारने मदत करायची असते, त्यावेळी यांना हे सुचत नाही. आज केंद्र सरकारकडून एनडीआरएफ केंद्र सरकारच्या मदतीसाठी आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. मागचा पूर आला, अतिवृष्टी झाली, त्याचे अजून पैसे आलेले नाही. आता सतत मागच्या आठवडाभर जी संततधार आहे त्याने जे नुकसान झालेलं आहे तो पंचनामा होईल. महाराष्ट्र सरकार देईलच, केंद्र सरकारने त्याच्यात वाटा उचलायचा असतो. तो वाटा उचलण्यासाठी केंद्राची टीम येणं, बघणं या गोष्टी कुठे. महाराष्ट्राकडे दुजाभावानं बघण्याची प्रवृत्ती जी आहे केंद्र सरकारची, याची आपल्या सगळ्यांनी मनात खुंगाट बांधण्याची. सोयाबीनचं उदाहरण सांगितलं. शेतीमालाचे दर वाढणार नाही, त्याची व्यवस्था करायची ही भूमिका आहे. मला आठवतं एकदा पवार साहेबांनी आधारभूत किमती वाढवायला सुरुवात केली. याच भारतीय जनता पक्षाने लोकसभेत दंगा घातला की पवार साहेब शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती वाढवून महागाई वाढवण्याचं काम देशात करतात. ही प्रवृत्ती आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून आपण सगळे त्या विचाराने या प्रवृत्तीच्या विरोधात उभा राहण्याचं काम करतो. आज काय परिस्थिती आहे? महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी प्रत्येकाच्या माग सीबीआय लावायची, इन्कम टॅक्स लावायचं, ती नाही लावायची. या मंत्र्याच्या मागे लावली. त्या एक मध्ये कोणतरी मुंबईत रेकॉर्ड सापडली एकाची, जो एका गुन्ह्यात आहे. तो दुसऱ्याला सांगत होता, देखो 10-15 दिन में एक मंत्री को टारगेट करे किया है, वो घर जाएगा और 5-6 मंत्रियों के पीछे लड़ने वाला है, ये सरकार गिराने वाले हैं, अपने सीपी वापस सीपी हो जाएंगे, जो निकाल दिए गए वो वापस सीपी हो जाएंगे. हे आधीच 15 दिवस रेकॉर्डिंग सापडली. म्हणजे या सगळ्या केंद्रीय योजना, या एजन्सी सरकार पाडण्यासाठी वापरत जर तुम्ही असाल, भारतातली जनता, मला आठवतं एकेकाळी जनता राज्यात होती त्यावेळी इंदिराजींना देखील अटक करण्याचं काम त्यावेळी झालं आणि सगळा देश चिडून पुढे आला आणि इंदिराजींना पुन्हा सत्तेत बसवण्याचं काम झालं. त्यामुळे या देशातल्या जनतेला अशी बदला घेण्याची प्रवृत्ती कधी आवडत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या प्रवृत्तीचं काम व्यवस्थितपणाने होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आम्ही आपल्याकडे आलोय. आमची पद्धत अशी आहे की तालुका राष्ट्रवादीची कार्यकारिणी आणि फ्रंटलच्या कार्यकारिणी यांच्याशी संवाद साधायचा. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारायचे, त्यांनी आम्हाला सूचना करायच्या. पक्ष चालत असताना त्या मतदारसंघात पक्ष कसा आहे याचा आम्ही अंदाज घेतो. आमच्या आधी आमचे सहकारी येतात आणि सगळ्यांच्या हजेऱ्या घेतात. इकडे काही करायची तशी गरजच नाही. येताना आढावा घेत 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 प्रत्येक कमानीच्या खाली आढावाच घेतो. हे नगरसेवक, हे ह्या संस्थेचे चेअरमन, हे त्या संस्थेचे चेअरमन, कुणी कुणाची कुठे कॅश पकडली, काय काय केलं, सगळं बाहेर. म्हणजे लढाई कशी चालली ती पावलं पावली मला कळत आली. त्यामुळे आता आढावा धनंजयजी पूर्ण झालेला आहे. आमच्या आढाव्यात मी पास झालेला आहे आणि परत तुमचा आढावा घ्यायला आम्ही येणार नाही. तुम्ही घेऊ शकत नाही आढावा. इथली स्टाईल जी आहे ही स्टाईल अशी आहे की इथं आढावा बिढावा काही होऊ शकत नाही. ओनली वन, एकच वादा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक नवं
महाराष्ट्राला पुढचे 20-30 वर्ष पुढे घेऊन जाणारं नेतृत्व येत असताना पुढं अनेक वाद त्या नेतृत्वावर होत असतात. माणूस ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी त्याला अडचणीत आणण्याचं, त्याला बदनाम करण्याचं, त्याला मागं ओढण्याचं काम नेहमी होत असतं. आता बजरंग बाप्पा सोडवले, कोण काय बोलते का त्यांच्या? आमचा सुनील गावाने काय कोण काय बोलणार? माणूस ज्यावेळी पुढे जातो आणि तो समोरच्यांना आव्हान देण्याचं काम करतो, त्यावेळी त्या माणसाच्या मागे भूत लावण्याचा कार्यक्रम काही लोक करतायत. त्यांच्यापासून तुम्ही सावध. मी धनुभाऊंना फार जवळून बघतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी अध्यक्ष जेव्हापर्यंत आहे तोपर्यंत धनुभाऊ माझ्या धाकट्या भावासारखा आहे. तुम्ही काही चिंताच करू नका. ह्या नेतृत्वाला पुढे नेलं पाहिजे, याच्यातला चाणाक्षपणा, दूरदर्शीपणा हा मला फार आवडतो. म्हणून या माणसावर माझं फार प्रेम आहे. मी उगाच सहजासहजी कोणाचे कौतुक करत नाही. मला कधी बघितलं कोणाचं. एकदा माणूस आवडला, प्रचंड राजकीय समंजसपणा धनुभाऊंच्यात आहे. आणि म्हणून मी आपणाला जाताना एवढीच विनंती करेन, आम्ही यापूर्वी यात्रेत आलो होतो. हल्ला बोल तर धनुभाऊ इस्लामपूरला आले. असं आमचं आता एवढं काय मंडप घालायची आमची परिस्थिती नाही. लहान माणसं, आमचं असलं काय नव्हतं, आमचं उघडच होत. सगळं ओपन स्टेडियम मध्ये सभा झाली. आमच्या कुणाच्याही ध्यानीमध्ये नव्हतं. पण धनुभाऊंनी सांगितलं, तुमचं हे राज चालू करा आणि जयंत पाटलाला पाठिंबा द्या. काय जेवढी माणसं होती आता मोजली नाही कमी कधी. अंधार करायला लावला आणि त्यांनी मग ही घोषणा केली. आणि ब्लॅकआउट मध्ये सगळ्या लाईटी लागल्या. माझी निवडणूकच झाली. प्रचाराला फिरलो नाही मतदारसंघात. पण एक सांगतो की आपला नेता मोठा व्हायचा असेल तर तो महाराष्ट्रात फिरला पाहिजे. मी 90ला इलेक्शन माझी जोरात झाली. सगळ्या जुन्या लोकांनी माझा पराभव करायचा प्रयत्न केला. निवडून आलो. त्यावेळी जे माझ्या विरोधी उभे होते स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब, त्यांनी 95ला मला आशीर्वाद दिला. माझ्याबरोबर त्यांनी काम करायला सुरुवात केली. मधल्या थोड्या दिवसापूर्वी त्यांचं बदल झालं. 95ला जे उभे होते त्यांनी 99ला माझं काम केलं. प्रचार सभा नाही. 95ला सभा घ्यायची गरज नाही. 99ला सभा झाली नाही. 2004ला निवडणुकीचे जे निरीक्षक असतात ते मला काही विचारतात, क्या हो रहा है, ऐसा होता नहीं कभी, तुम्हारा उम्मीदवार कहीं ना कहीं जाता होगा लेकिन आप रिकॉर्ड पे नहीं लाते. आमचे लोकांना सांगायला लागतं, फोटो दाखवायला लागतात, हे आता मराठवाड्यात गेलाय, हे आता विदर्भात गेलाय. का? माझ्या बूथ कमिटीवरचे आणि माझे कार्यकर्ते सगळे काम त्यांच्या खांद्यावर उभा राहून मी तुमच्याशी बोलतो. त्यांचा खांदा आहे म्हणून मी राजकारणात इथपर्यंत आलो. 7 निवडणुका मी थोडी केलं, त्यांनी केले. त्या सगळ्यांनी मला पाठिंबा देत आले म्हणून मी इथपर्यंत आलो. तुमच्या या नेत्याला पुढं न्यायचं असेल, हे आम्ही बूथ कमिट्यांचं सांगतो ना, की बूथ कमिट्या, गावोगावचे कार्यकर्ते, संघटक
ते एवढं ताकदीनं बांधा की पुढच्या विधानसभेला धनुभाऊंना एकही सभा घ्यावी लागणार नाही, एवढी ताकद केली. माझा डाऊट आहे की पुढे पण उभाच राहणार नाही असं दिसतंय मला. आपल्या पुरतं बोलतोय आपण, दुसऱ्यांची चिंता का करताय? मला काही कळलं झालंय. मार्केट कमिटी चेअरमन आहे ना. मला एकदा तुमच्या सगळ्यांची ओळखी करून घ्यायची. आता सुधामतीताई रत्नाकर गुट्टे इथं बसले, त्यांचं नाव घ्यायला विसरलो. पण मगासपासून मला वाटतं आता सगळ्यांची हजेरी परत घेत नाही, पण माझी धनुभाऊ ओळख करून देतील. रात्री जेवताना देतील, नाहीतर सकाळी चहा घेताना देतील. पण तुमची जी टीम आहे त्याचं विशेष कौतुक मला आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आजचा जो कार्यक्रम केला, माझं स्वागत झालं म्हणून मला बरं वाटतं, पण कार्यक्रम करण्याची जी पद्धत आहे प्रचंड मोठी आहे. आज करोना असल्यामुळं आपल्याला असं अभिप्रेत नव्हतं की कार्यक्रम असा होईल, पण प्रचंड मोठ्या संख्येनं लोक आल्यामुळं या छोट्या बैठकीचं परिवर्तन हे सभेत झालं. पोलिसांचा गैरसमज होईल की हे काय केले यांनी. आम्ही छोटीच सभा ठेवलेली होती आणि छोट्या सभेत इंडोर ही सभा असल्यामुळे करोनाचे सगळे रिस्ट्रिक्शन्स पाळून ही सभा करण्याचं आयोजित केलं. पण हे वाटेनं जे आडवाआडवी केली ना, ते सगळे मागं आले. त्यामुळं हा अथांग जनसमुदाय न बोलवता इथं आलेला आहे. आमची कोणती चूक नाही, खरंच नाही. आता मला दिसते, आता इथं ज्यांनी मला हार घातले त्यांनी वाटेत पण 2-3 ठिकाणी हार घातले. मगाशी झालं की सत्यात नाही इथे परत. हे सगळे मागे आलेले लोक आहेत. आम्ही ह्यांना कोणालाही बोलवलं नव्हतं. आम्ही बोलवलेलं तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष आणि सदस्य, महिलांची कमिटी, युवकांची कमिटी. त्यामुळे पोलीस साहेब, आम्ही कुठेही आम्हाला अभिप्रेत नव्हतं की काही नियम मोडावेत. ही काय आहे ह्या लोकांना. तर माझ्या गाडीच्या बाहेर जे पोलीस होते ते मागे बसलेले एक लोक आहे, त्यांना बघा किती त्रास ह्या दोघा चौघांना झाला. तिकडे दोघं तिकडे ह्यांनाच ओढत होती माणसं आणि एवढा प्रचंड त्रास होत होता. पोलिसांना त्रास न देता ह्यांनाच, हे बॉडीगार्ड आमचे सगळे आहेत, त्यांना फार त्रास झाला. माणसांचा आवेग, आवेश आणि उत्साह, त्यामुळे ही अशी परिस्थिती. नियम आहे ना, नियम तर आपण कधी मोडलेला नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांचं या प्रचंड मोठ्या कार्यक्रमात आभार मानतो. नामदेवराव आघाव आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांचा आज प्रवेश झाला त्यांना मी हाच विश्वास देतो, तुम्ही शरद पवार साहेबांच्या पक्षात आले. हे थांबा खाली. मला तर जयसिंगराव काका म्हणते रात्र आपली. खाली. पण एकच मिनिट, की शरद पवार साहेबांच्या पक्षात नामदेवराव आगाव, माधवराव मुंडे, आशुबा काळे सगळे आलेले आहेत. हा पक्ष कार्यकर्त्यांची मूज राखणारा पक्ष आहे. कार्यकर्त्याच्या मागे संघटन असेल तर शरद पवार साहेब ही कधी ज्यावेळी परळीत येतील त्यावेळी तुमच्या घरी चहाला आल्याशिवाय राहणार. तुम्हाला इच्छा असेल त्यावेळी महाराष्ट्रातला, देशातला कुणीही कार्यकर्ता पवार साहेबांना फोन करू शकतो. असा आमचा नेता आहे. ज्या नेत्याच्या जीवावर, ज्या नेत्याच्या सावलीत आम्ही 25, 30, 35 वर्ष घालवले, त्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण कसं करायचं हे आम्ही सगळे शिकलो. त्या नेत्याचे प्रचंड उपकार आमच्यावर आहेत. महाराष्ट्र घडवण्यासाठी काय केलं पाहिजे ही दृष्टी
पवार साहेबांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिली आहे. अशा पक्षात मी आपलं स्वागत करतो. आपल्या धनंजय मुंडेंची साथ आपण सगळ्यांनी द्यायची निर्णय घेतला. कारखाना हा फार महत्वाचा विषय नाही, काय होईल आता पक्षाचा विषय चाललाय. सहकारी क्षेत्रात ढवळाढवळ करणं योग्य नाही. त्यामुळे पक्षात आले आणि त्यामुळे जे काय असेल ते तुमचा स्थानिक तो प्रश्न आहे. धनंजय मुंडेंची साथ तुम्ही द्यायचा निर्णय घेतलाय. गुणात्मक हा संदेश नुसत्या परळीतच नाही तर सगळ्या बीड जिल्ह्यात आणि आसपासच्या लोकांना जाईल. आणि गोपीनाथराव मुंडेंना साथ देणारी लोक आता धनंजय मुंडेंच्या मागे उभा राहायला लागली.